आपला महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। मुख्य संपादक शमशेर खान, गोलंदाज उपसंपादक यादुल डांगे। पाऊले चालती पंढरीची वाट, माऊली माऊली हरिराम कृष्णाच्या गजरात विठ्ठलनामाचा अखंड जयघोष। पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंड्यांमध्ये पाऊले चालती पंढरीची वाट, माऊली माऊली हरिराम कृष्णा या नामगजराने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले आहे। हातात टाळ, मृदंग, भगवे पताके आणि ओठांवर विठ्ठलाचे नाम घेऊन हजारो वारकरी पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत। प्रत्येक पावलागणिक ज्ञानोबा, तुकाराम, माऊली माऊली हरिराम कृष्णा अशा जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला आहे। या वारीमध्ये समाजातील सर्व स्तरातील भाविक सहभागी झाले असून जात पात, श्रीमंत, गरीब, लहान मोठा असा कोणताही भेदभाव न करता सर्वजण एकाच भक्तिभावाने विठ्ठलाच्या दर्शनासाठी चालत आहेत। अनेक वारकरी अनेक दिवसांचा पायी प्रवास करून पंढरपूर गाठण्याचा संकल्प पूर्ण करत आहेत। दिंड्यांमध्ये अभंग, भजन, कीर्तन आणि हरिनाम सप्ताह सुरू असून वारकरी भक्तिभावाने नाचत गात पुढे सरकत आहेत। रस्त्याच्या दुतर्फा स्थानिक नागरिकांकडून वारकऱ्यांचे पिण्याचे पाणी, अल्पोपहार, वैद्यकीय सेवा आणि विश्रांतीची व्यवस्था करण्यात आली आहे। या सेवाभावामुळे वारीची परंपरा अधिक समृद्ध होत असल्याचे भाविक सांगतात। वारकरी संप्रदायाची ही परंपरा केवळ धार्मिक नसून सामाजिक ऐक्य, समता, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देणारी आहे। विठ्ठल विठ्ठल, माऊली माऊली आणि हरिराम कृष्णा या अखंड नामस्मरणातून भक्त आपल्या जीवनात संयम, सेवा आणि सदाचाराचे महत्त्व जपतात। पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असून मंदिर प्रशासन आणि स्थानिक यंत्रणांकडून सुरक्षेसह आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। एकूणच पाऊले चालती पंढरीची वाट, माऊली माऊली हरिराम कृष्णा या नामघोषात रंगलेली वारी महाराष्ट्राच्या संत परंपरेचे, भक्तीचे आणि सामाजिक एकात्मतेचे जिवंत प्रतीक असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे। टाळी 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 वाजवा, टाळी वाजवा, टाळी वाजवा। वा हा 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 हा।